नमस्कार, मी गुरुप्रसाद जाधव आणि आता वेळ झाली आहे पुढारी न्यूजवरती चर्चेचा धुरळा उडवण्याची। देवानं तोंड दिलंय आणि संविधानानं अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिलंय म्हणून काहीही बोलायचं असं तर होऊ शकत नाही। पण हे असं घडतंय, हे असं वारंवार घडतंय। पण सध्या चिंतेची बाब ही आहे की तरुणाई हसवणूक करण्यासाठी जी अश्लील भाषा वापरते ती सतत वादात सापडते आणि या सगळ्याचा कळस गाठला तो रणवीर अलाहाबादियानं। एका रियालिटी शोमध्ये रणवीर अलाहाबादिया यानं एका प्रतिस्पर्ध्याला पालकांच्या सेक्स लाईफबद्दल सवाल केला आणि पुन्हा एकदा घसरलेल्या भाषेचाच नाही तर घसरलेल्या विचारांचा, घसरलेल्या संस्कृतीचा मुद्दा हा चर्चेत आला। वेगवेगळ्या स्तरातनं यावरती टीका झाल्यानंतर अखेर रणवीरनं माफी मागितलेली आहे। पण हा वाद इथं संपला असं म्हणता येणार नाही, कारण या निमित्तानं आपल्याला यावर बोलावं लागेल की नव्या पिढीची ही भाषा आहे की अश्लीलता। Welcome to India's Got Talent. आणि या विषयावर चर्चा करण्यासाठी आपल्या सोबत आहेत ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अखिल चित्रे आपल्या सोबत आहेत आणि भाजपकडनं सहमुख्य प्रवक्ते अजित चव्हाण आपल्या सोबत आहेत। मी चर्चेच्या सुरुवातीलाच अखिल चित्रे यांच्याकडे जाणार आहे, कारण अखिल चित्रे यांनी आजच सोशल मीडियावरती एक्सपोज करत याविषयीची आपली भूमिका मांडलेली आहे। अखिलजी, तुम्ही याच्यावरती टीका करत असतानाच राज्यातलं जे सरकार आहे किंवा देशातलं जे सरकार आहे त्याचाही उल्लेख केला। देशात हिंदुत्ववादी सरकार आणि अशा सगळ्या गोष्टी का घडतायत असा सवाल तुम्ही या निमित्तानं केला। जेव्हा पण आपण एका वेगळ्या कॅनव्हासवरती खरं तर याच्यावरती बोलूया, एकूणच तरुणाईची भाषा आणि त्यामुळे जे काही चित्र आता सध्या या सगळ्या म्हणजे हा काही एक पहिला वाद नाही आहे ज्याच्यावरनं तरुणाईची भाषा किंवा अश्लीलता याच्याविषयी बोलावं लागतंय। मुख्यतः ज्या शोमध्ये हे सगळं घडलेलं आहे त्या शोमध्ये वारंवार अशा पद्धतीचे व्हिडिओ हे समाज माध्यमांवरती व्हायरल होत आहेत, समोर होत आहेत, त्याच्याविषयी कोणी फारसं काही बोलत नाही आणि त्यामुळे या सगळ्या अनुषंगानं आपल्याला बोलावं लागणार आहे। अखिल, काय वाटतंय हा सगळा वाद बघितल्यानंतर जेव्हा हे वक्तव्य तुम्ही पहिल्यांदा ऐकलं असेल, काय तुमची पहिली इन्स्टंट प्रतिक्रिया होती? माझ्या काय प्रत्येक महाराष्ट्रीयन व्यक्तीला किंवा या देशाच्या नागरिकाला असंच वाटलं असेल, ज्याला थोडंही त्याचं डोकं ठिकाणीवर आहे त्याला असंच वाटलं असेल की याचे कान चेक करावे, याचं थोबाड फोडून काढावं। कारण महाराष्ट्रामधली जी काय संस्कृती आहे किंवा देशातली जी काय संस्कृती आहे त्यात आई वडिलांना जो काही दर्जा आहे त्यावर ज्या प्रकारे या भाष्य या मूर्ख माणसांनी केलेल्या, मूर्ख नाही तर हा विकृत व्यक्ती आहे आणि अशा व्यक्तीला आता मला याच्यात राजकारण आणायचं नाही, पण मला असं वाटतं की जे काय अवॉर्ड वगैरे देशाच्या तर्फे पंतप्रधानांनी दिलं असेल किंवा भारत सरकारने दिलं असेल ते सर्वप्रथम या मूर्ख माणसाकडनं, या विकृत माणसाकडनं परत घेणं गरजेचं आहे। ह्याच्या शोला जे कोण सेलिब्रिटीज जातात, जे कोण स्वतःला सो कॉल्ड धार्मिक आध्यात्मिक लोक जातात, ह्यांनी या माणसावर याला अद्दल घडवण्यासाठी ह्याच्यावर बहिष्कार घालणं गरजेचं आहे। रोस्ट हा प्रकार जगात सगळीकडे चालतो, पण तुम्ही जर पाहिलं तर त्याला एक दर्जा असतो, त्या रोस्टला दर्जा असतं। यूएसचे जे प्रेसिडेंट आहेत ट्रम्प, त्यांच्यावर पण रोस्ट झालं, पण ते कुठल्या प्रकारे झालं, कुठच्या शब्दात झालं, त्यांच्या केसांवर झालं, ते कसे दिसतात त्याच्यावर झालं। तर मला असं वाटतं की दर्जा जर ह्याला कळत नसेल, जर ह्याला सेल्फ सेन्सॉरशिप काय आहे हे समजत नसेल, आपण कितपत बोलावं, कोणाबद्दल बोलावं, कशा प्रकारे हास्य विनोद करावं, जर ह्यांना समजत नसेल ना तर अशा व्यक्तींना बंदी घालणं गरजेचं आहे। मला असं वाटतं की फ्रीडम ऑफ स्पीच हे एका मर्यादेपर्यंत ठीक आहे, पण जेव्हा ते इतरांच्या फ्रीडम ऑफ स्पीचवर त्यांच्या अखत्यारीत जाऊन त्याच्यावर घाला घालत असेल तर मला असं वाटतं अशांवरती गुन्हा दाखल झाला पाहिजे, यांना अद्दल घडवणं त्याच्यावर तक्रार दाखल झालेली आहे। आता पोलीस सगळी चौकशी करतात, अर्थात महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी सुद्धा याच्यावरती बाजू मांडलेली आहे अखिल, आणि हे व्यक्तीनं पब्लिसिटी मिळेल। बरोबर आहे, बरोबर आहे, बरोबर आहे। हे सगळे मुद्दे जे विचारात घ्यावे लागतील आपल्याला, याच्यावरती भाजपकडनं सुद्धा प्रतिक्रिया घ्यावी लागेल। पण मी अजित चव्हाण यांच्याकडे जाण्यापूर्वी काही तरुण पिढीचे प्रतिनिधी म्हणून आपल्यासोबत आरोह वेलणकर आहेत, अभिनेता, आणि त्यासोबतच आपल्यासोबत सायली इंदुलकर ज्या स्वतः कॉन्टेंट क्रिएटर आहेत त्या सुद्धा आपल्यासोबत आहेत। मला या दोघांना विचारायचं आहे, मी सगळ्यात आधी आरोह वेलणकर तुमच्याकडे येतोय, कारण इथं जी भाषा वापरली गेली आहे
आणि त्यात असलेली अश्लीलता याच्यावर प्रामुख्यानं आक्षेप आहे आणि याच्यावर प्रामुख्यानं बोलावं लागेल. केवळ एक रणवीर अलाहाबादिया ही एक केस म्हणून किंवा ही एक व्यक्ती म्हणून आपल्याला याच्याकडे बघता येणार नाही, पण बघावं गांभीर्याने यासाठी सुद्धा लागेल. कारण रणवीर अलाहाबादिया हा तो कॉन्टेंट क्रिएटर आहे ज्याचे लाखोनं फॉलोअर्स आहेत. स्वतः पंतप्रधान मोदींनी सुद्धा त्याचा अलीकडेच गौरव केलेला होता, त्यांच्याशी सुद्धा त्यांनी संवाद साधलेला होता. आणि त्यामुळे एक नावाजलेला कॉन्टेंट क्रिएटर जेव्हा अशा पद्धतीची भाषा वापरतं आणि जेव्हा त्या शोच्या निर्मात्यांना वाटतं की सब चलता है, तेव्हा हा मुद्दा गंभीर बनतो. आरोह. अगदी बरोबर बोललात तुम्ही. मला वाटतं हम्म, हे जे सब चलता है हा जो एक नॉर्मलाइज केलेला आहे अशा प्रकारच्या कॉन्टेंटनी, काय म्हणूया, एक नॉर्म सेट केलाय की तुम्ही काही बोला, काही करा, काही चालेल, काही होणार नाही. तर ते थोडंसं चुकीचं आहे. म्हणजे स्वतः ते या पर्टिक्युलर केसमध्ये इंडियाज गॉट लॅटेंटचे काही एपिसोड मी बघितलेत, पण हम्म. काही काही वेळेला खरंच त्या शोवर असं वाटतं की अरे हे जरा अति होतंय, म्हणजे एवढं नाही. म्हणजे काहीतरी तुम्ही लोकांना एंटरटेन करताय इथपर्यंत ठीक आहे, तुम्ही बोलताय, लोकांना रोस्ट करताय, आम्ही पण केलंय, सगळेच करतो. आम्ही तर थिएटरवाले होतो, आम्ही पण भरपूर गोष्टी अशा काही काही केल्यात, पण थोडंसं त्याच्यामध्ये पण एक काहीतरी मर्यादा असलीच पाहिजे. आणि माझं तर एक सगळ्या क्रिएटर्सना किंवा कलाकारांना हेच म्हणणं असतं नेहमी, माझं एक स्वतःचं मत आहे की जबाबदारी असली पाहिजे. तुमचं फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन हे दुसऱ्याच्या फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन किंवा त्याच्या मर्यादांवरती घाला घालणार नसलं पाहिजे. आणि मला पर्सनली असं वाटतं, विनोद जर खरंच चांगला असेल, ओके, तर तो युनिव्हर्सल असतो. मग तुम्ही तो कुठल्याही कसाही करा, काही करा, तो कोणालाही दुखवला जात नाही. खरंच जर चांगला आणि जेन्युइन इंटेन्शनने केलेला विनोद असेल तर तो युनिव्हर्सल असतो. म्हणजे त्यामध्ये भावना दुखावण्याचा काही संबंध येत नाही. याचं उत्तम उदाहरण म्हणजे वस्त्रहरण हे नाटक आहे, जे कम्प्लिटली पॉलिटिकल आहे आणि त्याच्यात पण अतिशय आपण म्हणूया की खूपच चावट विनोद आहेत, नाही असं नाही, पण त्यांनी इट इज अ व्हेरी हिट प्ले आहे, लोकांनी ऍक्सेप्ट केलंच की नाही. तर कुठेतरी मला असं वाटतं की उगाचच लाईक्स मिळावे आणि काहीतरी चर्चा व्हावी आणि उगाचच ज्याला आपण क्लिक बेट म्हणतो की लोकांनी ओके फक्त नाही एक आरोह, गोष्ट मी अजून मला खोलवर तुला प्रश्न यासाठी विचारायचा आहे की केवळ अभिनेता नाही तर तो एक विचार करणारा, अभिव्यक्त होणारा अभिनेता म्हणून महाराष्ट्र तुला ओळखतो. जेव्हा रणवीर अलाहाबादिया याचं हे विधान, याचा तो व्हायरल होणारा व्हिडिओ जेव्हा तू पहिल्यांदा बघितलास तेव्हा काय तुला वाटलं? त्याची चीड आली, कीव वाटली, काय वाटलं तुला? मला असं झालं की अरे हा असा का बोलतोय, कारण त्याचे पॉडकास्ट जर बघितले तर एका वैयक्तिक रणबीर अलाहाबादियाचे वियर बायसेप्सचे पॉडकास्ट बऱ्यापैकी सोबर असतात. म्हणजे मला असं जरा बघून थोडंसं मला असेल की अरे हा काय बोलला आणि मुळात का बोलला, म्हणजे असं का बोलावं असं वाटलं असेल कोणाला, किंवा Actually, असं का बोलावं. म्हणजे तो रणबीर अलाहाबादिया आहे आणि त्याला काय प्रकारचे अवॉर्ड मिळाले वगैरे सगळं सोडलं तरी एक बेसिक कंटेंट क्रिएटर किंवा एक तरुण म्हणून मला प्रश्न की का असं का विचारतोय किंवा हा का बोलतोय, आणि मला काही कळलंच नाही. स्वतःला पर्सनली मला ते अजिबातच आवडलं नाही. म्हणजे काय संबंधच नाहीये आणि किती घाण बोललाय तो. आय थिंक जे आता मला वाटतं त्यांनी माफी पण मागितलीये. हो, माफी मागितली. सो आय थिंक माफी मागितलीये त्यांनी. आय थिंक पोलिसांनी पण कारवाई केलीये. तर जास्त न खेचता आय थिंक त्याच्याकडनं चूक झालीये, त्यांनी मान्य केलं असेल. पण बरं, ही चूक झाली. मी सुरुवातीला म्हटलं त्याप्रमाणे रणवीर अलाहाबादिया ही फक्त व्यक्ती म्हणून याच्याकडे आपल्याला बघता येणार नाही. एकूणच समाज माध्यमांवरती, ओटीटी प्लॅटफॉर्मवरती ज्या पद्धतीची भाषा आणि ज्या पद्धतीचा कॉन्टेंट हसवणुकीच्या नावावरती क्रिएट केला जातोय त्याच्याविषयी प्रामुख्याने आपल्याला बोलावं लागेल. सायली इंदुलकर कॉन्टेंट क्रिएटर म्हणून आपण तिला सगळे ओळखतो. इंस्टाग्राम आणि यूट्यूबवरती आपण अर्थातच तिला पाहिलेलं असेल. सायली, काय वाटलं तुला, तू जेव्हा हे वक्तव्य बघितलं असेल रणवीरचं, तेव्हा काय तुझी पहिली प्रतिक्रिया होती? ऍक्च्युली सगळ्यात पहिलं म्हणजे प्रॉब्लेम हा आहे ना की आपला आत्ताचा जो युथ आहे, आमची जनरेशन बेसिकली, यांचा जो ऑडियन्स आहे या शोचा हा पूर्णपणे आमची जनरेशन आहे. सो बेसिकली आता मी हा शो बघत नाही, पण मी हा शो बघत नसले तरी मला या शो बद्दल सगळं माहिती आहे, जस्ट बिकॉज इट्स अवेलेबल ऑन एव्हरीवेअर. बरोबर. आता जसं हे नुकतंच जसं घडलं, कालच्या किंवा परवाच्या एपिसोडमध्ये कदाचित झालं असेल, पण आपल्या सोशल मीडियामुळे हे प्रत्येकापर्यंत पोहोचतंय. त्याच प्रकारे माझ्यापर्यंत पण पोहोचलं. मी जेव्हा हा व्हिडिओ बघितला तेव्हा मी पण बिअर बायसेपला एक बोलतात ना की त्याची एक इमेज माझ्या डोळ्यांसमोर खूप वेगळी आहे, जस्ट बिकॉज ऑफ त्याचं चॅनल वेगळं आहे, त्याचं पॉडकास्ट चॅनल वेगळं आहे. तर मला वाटतं हा जो प्लॅटफॉर्म क्रिएट केला गेलाय ना की जसं तुम्ही आताच बोललात की सब चलताय या नावाखाली, तर डार्क ह्युमरच्या नावाखाली जी काही कॉमेडी केली जाते
ती मला अजिबातच पटत नाही. कारण डार्क ह्युमर जर तुम्ही म्हणत असाल तर मग त्याची लिमिट काय आहे? त्याची पण एक लिमिट असली पाहिजे. तुम्ही काय म्हणून त्याची लिमिट ठेवली आहे? तुम्ही जर एखाद्या मग ती कोणतीही व्यक्ती असो, किंवा जर तुम्ही या शोलाच इंडियाचं नाव दिलंय, तर मग तुम्हाला असं दाखवायचंय का की आपला भारत देश अशा प्रकारची कॉमेडी करतोय, किंवा जे काही असेल, म्हणजे बोलतात ना की तुम्ही एखाद्याच्या फायनान्शियल स्टेटसवर कमेंट करताय, तुम्ही एखाद्याच्या डिसेबिलिटीवर कमेंट करताय, आणि तुम्ही आत्ताच्या युथला हे दाखवताय की हे खूप नॉर्मल आहे आणि हे सगळं चालणार आहे. तर मग उद्या जर एखादं लहान मूल हा शो बघून त्याच्या घरात जर शिव्या घालत असेल किंवा कोणालाही काहीही बोलत असेल, त्याला जर एखाद्या सिरियस गोष्टीचा बोलतात ना की सेन्सच राहिला नसेल, तर मग ते कुठपर्यंत तुम्ही त्या मुलाला ब्लेम करू शकता? कारण तुम्ही त्याला किती अडवू शकता हे सगळं बघण्यापासून. जस्ट बिकॉज हा प्लॅटफॉर्म सगळीकडे अवेलेबल आहे. आणि सगळ्यात म्हणजे जेव्हा स्टार्ट झालं तेव्हा ही कॉमेडी म्हणून सगळ्यांनी एक्सेप्ट केली. आता जसं ही एक केस जस्ट बिकॉज बिअर बायसेपने ही कमेंट केली म्हणून आता हे केस वगैरे झाला, हा टॉपिक वर आला. पण या आधी देखील अनेक 100 म्हणजे हजारो टॉपिकवर याच प्लॅटफॉर्मवर 100 लोक येऊन वेगवेगळ्या आणि बोलतात ना खूप वाईट प्रकारे कमेंट करून गेलेले आहेत, किंवा कॉमेडीच्या नावाखाली खूप काही असं बोलून गेलेत जे आक्षेपार्ह होतं. पण तेव्हा ऑडियन्सने त्याच्यावर नाही प्रश्न उचलला. माझ्या मते बरोबर आहे, तेव्हा बरोबर आहे सायली. या निमित्तानं याची चर्चा झाली आणि तू जो मुद्दा मांडतेस तो अत्यंत महत्वाचा आहे मला वाटतं इथे. पूर्वी कसं व्हायचं, टीव्हीवरती एखाद्या शो बद्दल जर का काही चर्चा सुरू झाली की लोक सर्रास म्हणायचे की रिमोट तुमच्या हातात आहे, रिमोट घ्या, टीव्ही बंद करून टाका आणि विषय मिटवून टाका. आता ते प्रकरण राहिलेलं नाहीये. आता मुद्दा तिथवर मर्यादित नाहीये, कारण तुम्ही जर का टीव्ही लावला नाही किंवा ज्या प्लॅटफॉर्मवरती गेला नाहीत तरी सुद्धा कुठेतरी एक इंस्टाग्रामवर रील येतं, कुठेतरी एक फेसबुकवर रील येतं. आणि तिथून माझा अजून एक मुद्दा आहे की जसं आत्ताच म्हणजे आपले अभिनेते बोलले की त्याने, मी पण आता व्हिडिओ बघितला की त्याने सॉरी वगैरे बोलून व्हिडिओ टाकलाय. वी एक्सेप्ट, म्हणजे त्याची अपॉलॉजी एक्सेप्टेड आहे. बट याची काय गॅरंटी आहे की या सेम प्लॅटफॉर्मवर आजच्या किंवा उद्याच्या एपिसोडमध्ये दुसरी कोणती तरी व्यक्ती येऊन असंच बोलतात ना की अशा प्रकारची कॉमेडी नाही करणार? याचं काय आहे? किंवा असं जर कोण शो आम्ही देखील करू शकतो, आमच्याकडे देखील खूप मोठा प्लॅटफॉर्म आहे, पण आम्ही आमच्या ऑडियन्सच्या हिशोबाने, आपल्या समाजाच्या हिशोबाने काय आपण काय बोलतात ना की जे आम्ही इन्फ्लुएन्सर, आम्हाला जर कॉन्टेंट क्रिएटर बोललं जातंय तर आम्हाला माहितीये की 100 लहान मुलं आम्हाला बघतायत. आम्ही जी गोष्ट करू ती त्यांना करावीशी वाटू शकते, आम्ही जसं बोलू तसं त्यांना बोलावंसं वाटू शकतं. मग जर ही व्यक्ती किंवा जे कोणी आहेत याचे मेकर्स हे जर इतक्या मोठ्या लेवलला अशा प्रकारचा शो करतायत, अगदी योग्य मुद्दा आहे साई, अगदी योग्य मुद्दा आहे. आणि याच मुद्द्यावरती मला आता भाजपच्या प्रवक्त्यांकडे जायचंय, अजित चव्हाण यांच्याकडे मला जायचंय. कारण थोड्या वेळापूर्वी सुरुवातीला चर्चेची सुरुवात करताना अखिल चित्रे सुद्धा याच मुद्द्याविषयी बोलले की रणवीर अलाहाबादिया हा काही कोणी साधा सुद्धा कॉन्टेंट क्रिएटर नाही, ज्याचे लाखोने फॉलोअर्स आहेत आणि अगदी नॅशनल आता जे पुरस्कार झाले कॉन्टेंट क्रिएटर्सचे तो पुरस्कार त्याला मिळालेला आहे, पंतप्रधान मोदींच्या हस्ते त्याला पुरस्कार मिळालेला आहे. आणि त्यामुळे एक स्वाभाविक असतं अशा कॉन्टेंट क्रिएटरबद्दल जी तरुणाई असते तिच्या मनामध्ये क्रेज असते, तिच्या मनामध्ये अर्थात तो एक अनेकांसाठी आयडल असतो. जेव्हा आत्ताही कॉन्ट्रोवर्सी झालेली आहे तेव्हा त्या निमित्तानं त्याच्यावरती काहीतरी कारवाईच्या स्वरूपामध्ये काहीतरी गोष्ट घडणं हे आपल्याला महत्त्वाचं वाटतंय का इथं, की जेणेकरून एक मेसेज जाईल की आम्ही जरी तुमचा गौरव, तुमचा सत्कार, तुमचं कौतुक करत असलो तरी सुद्धा जेव्हा तुम्ही चुकाल तेव्हा तिथं आम्ही तुम्हाला शासन सुद्धा करू, तिथे तुम्ही चुकलायत हे आम्ही तुम्हाला दाखवून देऊ. अजित चव्हाणजी. गुरु राजकीय कार्यकर्ता म्हणून तर मी माझी भूमिका इथं मांडणारच आहे, पण आपल्याला माहिती आहे 1.5 दशक एका राष्ट्रीय वृत्तवाहिनीच्या माध्यमातून मी रोज महाराष्ट्राच्या घराघरामध्ये दिसत होतो. आणि त्या निमित्तानं लोक आजही महाराष्ट्राच्या घराघरामध्ये मला ओळखतात. सर्वप्रथम अशा पद्धतीनं ज्यांनी नाव कमावलेलं आहे त्या लोकांनी जबाबदारीनं वागणं आवश्यक असतं. अखिलजींनी आता उल्लेख केला की हा विषय राजकीय नाही. अखिलजी निश्चितच नाहीये. त्याचे नॉर्मल पॉडकास्ट पाहिल्यानंतर हा माणूस असं शेण खाईल असं आपल्याला सुद्धा कधीच वाटणार नाही. आणि कंटेंट क्रिएटर म्हणून त्यांचा इथं सन्मान झालेला आहे, याचा अर्थ तो चुकला म्हणजे त्याला पाठीशी अजिबात घालता येणार नाही. हा विषय अजिबात राजकीय नाही. मी आपल्याला या ठिकाणी सांगू इच्छितो, भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आज माझे नेते आदरणीय देवेंद्रजींनी जी प्रतिक्रिया या विषयामध्ये दिलेली आहे ती प्रतिक्रिया ऐकल्यानंतर या विषयामध्ये कारवाई होईल यात कुठलीच शंका वाटत नाहीये. परंतु यापुढं हा जो प्लॅटफॉर्म आहे ज्याच्यामध्ये देशाचं नाव वापरलेलं आहे, महाराष्ट्रामध्येच याचा कार्यक्रम, देशामध्ये याचा कार्यक्रम कसा होणार नाही आणि हे जे कार्यक्रमाचे आयोजक आहेत यांना सुद्धा कसा झटका बसेल याची निश्चितपणे आम्ही काळजी घेऊ.
आणि मला असं वाटतं राजकीय विचार वेगवेगळे असू शकतील, राजकीय कार्यकर्ते, सामाजिक कार्यकर्ते, सर्वसामान्य भारतीय माणूस, विशेषतः महाराष्ट्रातला माणूस, कारण महाराष्ट्रामधल्या आपल्या सर्व प्रेक्षकांना आपल्या महाराष्ट्रीय लोकांची आपली विनोदाची व्याख्या फार वेगळी आहे. आपल्याकडे आता जसं वेलणकरजी म्हणाले की त्यांनी एका नाटकाचा उल्लेख इथं केला, पण त्याच्यामध्ये तुमच्या आईवडिलांच्या बाबतीमध्ये असा उल्लेख, मला असं वाटतं हा माणूस जर सापडला तर आम्ही निश्चित कायदा पाळणारे लोक आहोत, पण याला थोबडवण्याची इच्छा होती. त्याचं कारण असं की अशा पद्धतीनं इतक्या खालच्या पातळीवरची विधानं तुम्ही कशी करू शकतात. आणि मला आणखी गुरु इथं इतरांनी जी काळजी आता व्यक्त केली, मला सुद्धा ही फार मोठी काळजी आहे. काय होतं माहितीये का की हा जो कंटेंट आहे, मुलांच्या हातामध्ये मोबाईल आहे, किती वर्षाचं बाळ ते पाहतंय याच्यावरती तुमचा कंट्रोल नाहीये दुर्दैवाने, हे आपण मान्य केलं पाहिजे. आणि ते सगळं ही मुलं ऐकतायत. आणि अखिल जी असतील, मी असतील, आम्ही काय म्हाताऱ्याने आहोत, आम्ही सुद्धा तरुण आहोत, आम्ही 35च्या आसपासचे आहोत. मला असं वाटतं आमच्या काळामध्ये आणि ही जी जेनजी जनरेशन आहे यांच्या काळामध्ये आम्ही सुद्धा आमच्या काळामध्ये विनोद व्हायचे ना, पण त्याला एक पातळी होती, त्याला एक खासगीपणा होता. तुम्ही अशा पद्धतीचे सार्वजनिक प्लॅटफॉर्मचा वापर करून इतक्या खालच्या पातळीवरचं जर बोलणार असाल, आणि मला असं वाटतं की हे जे कोण स्वतःला कंटेंट क्रिएटर म्हणवतात ह्या अशा खालच्या पातळीवर जाणाऱ्यांना हे थोबडवण्याच्याच लायकीचे आहेत. आई वडील, तुमची पत्नी, तुमचे जवळचे नातेवाईक यांच्याबद्दल लाईक्स आणि कमेंट्स मिळवण्यासाठी तुम्ही अगदी खालच्या पातळीवरती जाऊन विनोद करता. आणि त्या विनोदाची पातळी अत्यंत अत्यंत घाणेरडी असते. म्हणजे खरोखर संताप होतो. आणि मला असं वाटतं की कोणी आम्हाला काहीही म्हणो, मी कलाकार आहे, मी पत्रकार आहे, लेखक आहे, मला अत्यंत चांगल्या पद्धतीनं व्यक्ती स्वातंत्र्य, अभिव्यक्ती स्वातंत्र्य याची कल्पना आहे. परंतु हे या सगळ्याच्या पलीकडचं आहे. आणि याला गुरु याला विकृतपणा म्हणता येईल, याला घाणेरडेपणा म्हणता येईल. आणि हा आपल्याला सहन करून चालणार नाही. जो माणूस स्क्रीनवरती येतो, ज्याला फॉलोअर्स आहेत, ज्याला सोशल मीडियावरती खूप मोठ्या प्रमाणावरती लोक पाहतात, त्याला त्याच्या या सगळ्या नेम फेम बरोबरच एका जबाबदारीची जाणीव असली पाहिजे. आणि या जबाबदारीची जाणीव नसेल, या हरामखोर माणसाला माफी मागून सुटता येणार नाही. कलाकाराला या महाराष्ट्रानं अनेक कलाकारांना वेगवेगळ्या विषयावरती मोठ्या मनानं माफ केलंय किंवा समजून घेतलंय. ती आमची संस्कृती आहे. आम्ही कलाकारांना माफ करू शकतो, कलाकारांना समजून घेऊ शकतो, अशा विकृत लोकांना समजून घेऊ शकत नाही. या चुकीला गुरु माफी नाही. भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून मी माननीय गृहमंत्र्यांकडे मागणी करणार आहे. त्याचबरोबर आमच्या प्लॅटफॉर्मच्या वतीनं कसं आहे, खरं तर हा अत्यंत संतापजनक प्रकार आहे. राष्ट्रीय वृत्तवाहिनीवरती असं बोलणं योग्य होणार नाही, पण हा सापडला असता तर याला चोपला असता. पण आम्ही कायदा पाळणारे लोक स्वाभाविक आहे, स्वाभाविक आहे. याचा आई जो निषेध वडिलांबद्दल करायचा ज्यांनी आहे, जन्म तो दिला निश्चितपणे त्यांच्याविषयी आम्ही करू. असं इतकं विकृत विधान एखादी व्यक्ती कसं काय करू शकते असा प्रश्न कोणालाही पडेल. आणि त्यांना तर प्रामुख्यानं पडेल ज्यांनी बिअर बायसेप्सचे असंख्य पॉडकास्ट आणि सगळं बघितलं असते. वेलणकर बोला. नाही, मुद्दा हाच आहे की जे तिघांनी माझ्या आधी जे आता बोलले दोघांचे तेच आहे की सार्वजनिक प्लॅटफॉर्म वरती काहीतरी मर्यादा पाळल्या पाहिजेत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली काही करू शकत नाही. आय थिंक ज्याला हिंदीमध्ये आपण म्हणतो मिसाल बनाने की जरूरत है, तर ही चांगली अपॉर्च्युनिटी की अशा प्रकारचा जो घाणेरडा कंटेंट, अतिशय ऑफेन्सिव्ह दर्जाचा कंटेंट लोक क्रिएट करतायत ओनली फॉर अल्टिरियर रिझन्स, ज्याच्यामध्ये फक्त लाईक्स किंवा उगाच चर्चा व्हावी काहीतरी म्हणून. आय थिंक आता जे घडलंय ह्याचा मी म्हणेन अपॉर्च्युनिटी घेऊन ज्या यंत्रणा आहेत, जे सरकार आहे, त्यांनी एक चांगलं काहीतरी ह्याच्यातनं एक म्हणतात ना की जेणेकरून असं परत होणार नाही, हे मला वाटतं डेफिनेटली याच्यावर पावलं उचलावी. बरोबर. अखिल, तुम्ही जे म्हणलात त्याला आता अजित चव्हाण पण त्याचं समर्थन करतातच आहेत. करेक्ट. अखिल, हा, या आधी तुम्हाला आठवत असेल तर असं झालं होतं त्यावेळेला, पण नक्की त्याच्यावरती एवढी कारवाई झाली नव्हती. आपले मुद्दे मांडलेले आहेत. माझी फक्त एकच विनंती आहे आपल्या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून, आपल्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून, की सर्वप्रथम त्या जे अलाहाबाद याला जे काय ते अवॉर्ड दिलेलं आहे ते भारत सरकारने परत घ्यावं. दुसरी गोष्ट, आता हे फक्त माझ्या मते टीजर आउट झालेलं 26 तासाआधी.
हा कुठेही एअर नाही झाला पाहिजे, यासाठी सरकारने पावलं उचलणं गरजेचं आहे. इंडिया गॉट लॅटेंट हा शो कसं बंद पडेल याची काळजी सरकारने घ्यावी, नाही अन्यथा आम्ही तर आहोतच त्याची काळजी घ्यायला. बरोबर आहे, कारण बरोबर. यापुढे दे कॅनॉट गो स्कॉट फ्री. मला असं वाटतं द लॉ नीड्स टू बी सेट इन मोशन नाव. आणि अशा प्रकारच्या कसली माफी मागतो तो? माफी मागितली, मला असं वाटतं की त्याच्या आई वडिलांनी तरी त्याला माफ केलं का याच्यावर? तो जिथे राहतो त्या बिल्डिंगमध्ये, त्या बिल्डिंग मधल्या लोकांनी तरी, आई वडील जे राहत असतील त्या बिल्डिंग मध्ये, ते तरी त्याला माफ करू शकतात का? हे माफी कधी मागावं? जर माफी मागण्यासारखा कुठला विषय असेल तर हा विषय माफी मागण्या पलीकडचा आहे. मला खरंय. असं वाटतं की ह्याला अद्दल घडवण्यासाठी ह्याच्या सगळ्या शोंवर बहिष्कार घालणं हा एकच पर्याय आहे त्याच्यावर. कारण लाखो करोडो तरुण जे त्याला फॉलो करतात, उद्या जर याच्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई झाली नाही, असंच 2-4 दिवसानंतर परत ह्याचा शो असाच चालू राहिला, आपल्यासारखे दानवीर शूरवीर असं म्हणतील की अरे जाऊ दे, एक दिवस झाला त्यांनी माफी मागितली आता सोडून दे, आणि मग परत तो शो करत राहिला, तर मला असं वाटतं की नाही, बरोबर आहे. मी अजित चव्हाण, तुम्ही जी मागणी करताय ना ती घेऊन अजित चव्हाणांकडे जातो, अर्थात तेच याच्यावर उत्तर देऊ शकतील. अजित चव्हाणजी, आपल्यालाही असं मनापासून वाटतंय की जो पुरस्कार देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी यांच्या हस्ते रणवीरला देण्यात आला, तो पुरस्कार परत घेणं आणि या कृतीतनं एक मेसेज देणं हे अत्यंत या क्षणाला गरजेचं आहे? गुरु, अत्यंत गरजेचं आहे आणि मी याविषयी पत्रव्यवहार निश्चितपणे करेल. पण मला पुन्हा गुरु या विषयावरती तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे की त्याचे पॉडकास्ट पाहिल्यानंतर, म्हणजे आता वेलणकरजी सुद्धा म्हणाले की तो असं काही विधान करेल असं वाटलं नव्हतं. अगदी अगदी. बघा काय असतं, एखाद्या माणसाचं एखाद्या क्षेत्रामधलं जे काम असतं त्या कामाकरता त्याला हा पुरस्कार दिला जातो. आणि मी अत्यंत नम्रपणे गुरु आपल्याला सांगतो की त्याला, म्हणजे कसं होतं की एखादा माणूस एखाद्याच्या हातून पुरस्कार मिळाल्यानंतर मोठा होतो. मोदीजींच्या हस्ते पुरस्कार मिळाला त्यामुळे निश्चित त्याची लाईफ बन गई, हे अगदी मान्य केलं पाहिजे. पण तो चुकलेलाच आहे, त्यामुळं त्याचा तिथं तो संबंध, हा त्याला मोदींच्या हस्ते पुरस्कार मिळाला तेवढा परत घ्या, तसं नाहीये. या विषयामध्ये अखिलजी असतील किंवा कुणीही भारतीय नागरिकांना जर त्याच्या विरोधामध्ये कायदेशीर तक्रार दाखल केली तर त्याच्यावर कारवाई 100% होणार आहे, हे आपण लक्षात घ्या. आणि या विषयामध्ये माननीय देवेंद्रजींनी मगाशी ज्या पद्धतीनं अत्यंत कडक स्वरूपात त्याला त्याचे कान उपटलेत आणि सांगितलंय की कायदा आपलं काम करेल. मला असं वाटतं की हे बघा काय होतं माहिती का, आता याच्यामुळं त्याला लगेच फासावर देण्या इतकं काही ते कायद्यामध्ये तशा तरतुदी असतील का? नाहीये. पण जसं अखिलजी म्हणतायत तसं निश्चितपणे त्याच्यावर बहिष्कार घातला पाहिजे. पुढे अनेक वर्ष एक्झाम्पल सेट झालं पाहिजे. आणि मला या निमित्तानं तरुणींना एक विनंती करायची आहे की हिडीस रील्स पाहणं, त्याला लाईक करणं, ते शेअर करणं आणि अशा वृत्तींना सोशल मीडियावरती फॉलो करणं आधी बंद करा. तुम्ही म्हणताय ना, माझा मुद्दा पण अगदी तोच आहे. अगदी मी सहमत आहे तुमच्याशी की अर्थात या सगळ्या एका वक्तव्यावरनं कायद्याच्या अनुषंगाने कुठली कठोरातली कठोर कारवाई त्याच्यावरती करता येईल आपल्याला कल्पना नाही. मात्र इथं अपेक्षा ही आहे, समाज म्हणून आपली अपेक्षा ही आहे की एक ज्या पद्धतीचं गौरव, ज्या पद्धतीचं कौतुक त्याचं झालेलं आहे, त्या सगळ्यानंतर अशा पद्धतीची जर का विधानं, विकृत मनोवृत्ती जर का एखादी व्यक्ती दाखवत असेल तर त्या व्यक्तीला तिची जागा दाखवणं हे सुद्धा आपण समाज म्हणून करू शकतो. हा मेसेज जाणं या सगळ्या क्रिएटर्समध्ये सुद्धा सगळ्यांनी मिळून दाखवली पाहिजे. हां हां, अगदी 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 याच नोटवरती आपण या चर्चेमध्ये आज इथेच थांबतोय. सगळ्या मान्यवर पाहुण्यांनी आपल्याला या चर्चेसाठी वेळ दिला त्याबद्दल सगळ्या मान्यवरांचे आभार. बघत राहा पुढारी न्यूज.